नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला आपले पुढील व्हिडिओ देखील असेच बघायला भेटतील। तर चला आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची माहिती, ती म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक आणि मराठा समाजावरती झालेल्या लाठीचार्ज पासून मनोज जरांगे पाटलांसोबत खांद्याला खांदा लावून कायम सोबतीने उभे असणारे सचिन हावळे पाटील यांनी मराठा समाजाने म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचे ठरवले आणि सर्व उमेदवारांना आपापले अर्ज मागे घेण्याचं सांगितलं। परंतु मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आणि सर्वांच्या परिचित असणारे, सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमात मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत माहिती सांगणारे सचिन हावळे पाटील यांनीच आपला आमदारकीचा अर्ज म्हणजेच उमेदवार अर्ज मागे घेतला नाही। त्याचे कारण काय, मनोज जरांगे पाटलांचे त्यांनी ऐकले का नाही, किंवा तुमच्याही मनात प्रश्न पडला असेल की जरांगे पाटलांनी सर्वांना तर अर्ज मागे घेण्यास सांगितले, मग कट्टर मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक असलेले सचिन हावळे पाटील यांनी का अर्ज मागे घेतला नाही, त्यामागचं नेमकं कारण काय, किंवा हा अर्ज मागे मनोज जरांगे पाटील यांनीच घ्यायला सांगितले का आहे की नाही, हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तर मित्रांनो, आपण बघितलं की मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेचं रण फुंकारलं होतं आणि निवडणुका लढवण्याचं ठरवलं होतं आणि त्यांनी तसं सांगितल्याप्रमाणे त्यांनी अनेकांना आपापल्या मतदारसंघात अर्ज देखील भरायचे सांगितले होते। तसेच सर्व मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी आपापले अर्ज भरले होते आणि निवडणुकांसाठी लढायला सुद्धा सज्ज झाले होते। त्यातच एक नाव येतं, ते म्हणजेच सचिन हावळे पाटील। सचिन हावळे पाटील हे पहिल्यापासूनच मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक आणि त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमात आपण त्यांना बघितलं की त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं प्रामाणिकपणे काम देखील केलं होतं आणि करत आलेले आहे। त्यांनीही देखील अर्ज भरले होते त्यांच्या मतदारसंघात आणि त्यांनीही निवडणुका लढण्याचं ठरवलं। परंतु झालं काय, मनोज जरांगे पाटील यांनी ऐनवेळी म्हणजेच अर्ज मागे घेण्याची तारीख होती आणि त्या दिवशी सांगितलं आपल्याला निवडणूक लढायची नाही विधानसभेची, म्हणून आपल्या सर्व उमेदवारांनी आज अर्ज मागे घ्यायचे आणि त्यांच्या सांगितल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक सर्वांनी आपापले अर्ज मागे घेतले। परंतु त्यात एक अर्ज मागे घेण्यात आला नाही, तो म्हणजे सचिन हावळे पाटील यांनी का अर्ज मागे घेतला नाही आणि त्यामागचं कारण म्हणजे सचिन हावळे पाटील यांच्या सांगण्यानुसार मी बोलतोय। सचिन हावळे पाटलांना विचारणा केली असता किंवा त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट केली आणि व्हिडिओ देखील टाकला आणि त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांनी अर्ज त्यांचा का मागे घेतला नाही, त्यामागचं नेमकं कारण काय होतं। तर मित्रांनो, सचिन हावळे पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच मी रात्रभर जागी होतो, किंवा कोणत्या ठिकाणी आपण लढायचं, कोणत्या ठिकाणी काय भूमिका घ्यायची, कुठे कोणते उमेदवार घ्यायचे ते ठरत असताना मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक असताना ते गेल्या अनेक दिवसांपासून तिथे काम करत होते। त्यात त्यांना खूप थकवा आला होता। रात्री 4-4, 5-5 वाजेपर्यंत ते कुठलीही झोप न घेता जागी राहून हे काम करत असताना अचानक हा निर्णय ठरला आणि त्यांना वाटलं की आपण मागे तर फॉर्म घेणार आहोत, परंतु थोडी विश्रांती घेऊ, म्हणून त्यांना शेवटच्या दिवशी म्हणजेच अर्ज मागे घेण्याच्या दिवशी झालं काय, तर त्यांनी 2 ठिकाणी अर्ज भरले होते। एक म्हणजे छत्रपती संभाजीनगर पूर्व आणि दुसरा म्हणजे त्यांचा मतदारसंघ सिल्लोड। या 2 ठिकाणी अर्ज मागे घ्यायचे होते, त्यांनी ते अर्ज भरले होते। परंतु दुसऱ्या दिवशी थोडी विश्रांती घेऊ म्हणून त्यांना वेळ झाला आणि त्यांना त्यांच्या लक्षात आलं नाही की अर्ज मागे घेण्याचा वेळ हा 3 वाजेपर्यंतच असतो। त्यांनी डोक्यात हे घेतलं की अर्ज मागे घेण्याचा वेळ हा 5 वाजेपर्यंत असतो आणि आपण 5 वाजेपर्यंत दोन्ही अर्ज मागे घेऊ। 2-2:30 पर्यंत ते संभाजीनगर येथे त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला, परंतु संभाजीनगर ते सिल्लोडला जाण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो आणि ते तिथपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यांना वाटलं होतं 5 वाजेपर्यंत आपण जाऊ, परंतु तेथे जाण्याच्या अगोदरच त्यांची ती वेळ संपली होती, म्हणजेच अर्ज मागे घेण्याची वेळ संपली होती। ते सिल्लोडपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यामुळेच त्यांचा अर्ज तसाच राहिला, म्हणून त्यांना आता ती सिल्लोडची जागा लढावी लागत आहे। त्यामुळे त्यांना तो
अर्ज मागे घेता आला नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। त्यामुळेच ते सिल्लोडच्या जागेसाठी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे। तर मनोज जरांगे पाटील यांचे ते कट्टर समर्थक आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या आदेशानुसारच ते आतापर्यंत सर्व काम करत आले। परंतु अनेकांच्या मनात प्रश्न होता की जरांगे पाटलांच्या सर्व समर्थकांनी अर्ज तर मागे घेतले, सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, मग कट्टर समर्थक आणि कट्टर सोबत असलेलेच हावळे पाटील यांनीच का अर्ज मागे घेतला नाही? तर त्यामागचं कारणच त्यांनी सांगून टाकलं की मला मेन म्हणजे तिथे जायला उशीर झाला आणि माझ्या लक्षात आलं नाही की 3ची वेळ आहे। त्यांनी 5ची वेळ गृहीत धरली आणि 5 पर्यंत जाऊन तो अर्ज आपण 5च्या अगोदर मागे घेऊ, परंतु झालं ते म्हणजेच वेळच संपली तिथपर्यंत जाण्याच्या अगोदर आणि त्यांना तो अर्ज मागे घेता आला नाही। त्यामुळेच त्यांना तिथली जागा आता लढावी लागत आहे आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटलांचे समर्थक सचिन हावळे पाटील यांना तो अर्ज मागे घेता आलेला नाहीये असं त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर ते मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक आहे आणि लढणार आणि त्यांनी स्पष्ट हेही सांगितलं की मी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातच भूमिका मांडत राहणार। आता ती जागा मला लढावीच लागेल कारण झालेलं माझंच मला तो वेळ अपुरा पडला आणि मी ती जागा लढण्यासाठी मी मागे घेण्यासाठी इच्छुक होतो, परंतु आता ती लढावी लागते कारण पर्याय नाही। आणि गोष्ट म्हणजे तो वेळ मला राहिला नव्हता, थकवा, शरीराचा थकवा, यासाठी विश्रांती घेऊन मी संभाजीनगरला गेलो आणि संभाजीनगरचा 2 वाजेपर्यंत अर्ज मागे घेतला आणि पुढील अर्ज मागे घेण्यासाठी मी 5 वाजेच्या आत तिथे जाणार होतो, परंतु 1.5-2 तासाच्या अंतराच्या रस्त्यात मला वेळ पुरला नाही आणि 3 वाजताच ती वेळ संपली मागे घेण्याची अर्ज आणि सिल्लोडला माझा अर्ज तसाच राहिला असं हावळे पाटील यांनी सांगितलं। तर मित्रांनो, तुमची काय भूमिका आहे? हावळे पाटील यांनी मुद्दाम अर्ज ठेवला की त्यांना खरंच वेळ पुरला नाही, किंवा आणखीन तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा। आणि हावळे पाटलांनी ती जागा आता पूर्ण ताकदीने लढायला हवी की नाही हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।